आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. एक छोटंसं वाक्य. एक होती झोपडी, त्यात दोन माणसं, एक होता काळा, दुसरा होता पांढरा. आपल्या मराठीमध्ये वेगवेगळे रस आहेत. हा, मग त्यातल्या त्या वेगळ्या रसामध्ये सुद्धा ते वाक्य कसं म्हणायचे ह्याचं एक छोटंसं आपण एक डोक्यात ह्याच्यामध्ये बघा. लहान बाळ असतं, शाळेत अंगणवाडीचा मुलगा, तो कसा म्हणतो हे वाक्य? एक होती झोपडी, त्यात दोन माणसं, एक होती झोपडी, त्यात दोन माणसं, एक होता काळा, दुसरा होता पांढरा. एक होती झोपडी, त्यात दोन माणसं, एक होता काळा, दुसरा होता पांढरा. आता बघा हा, की जे वेगवेगळे रस आहेत त्याच्यामध्ये एक हास्य रस आहे. हा, हास्य म्हणजे काय? हसणं. तर हसत हसत कसं एक होती झोपडी, एक होती झोपडी, त्याची दोन माणसं होती. एक होती झोपडी, त्यात दोन माणसं, एक होता काळा, दुसरा होता पांढरा. एक होती झोपडी, त्यात दोन माणसं, एक होता काळा, एक होता पांढरा. पुढचं आहे बघा, की रुदन रड. तर म्हणजे का? रडणी. एक होती तेव्हा आपल्याला भीती वाटते. भीतो की नाही आपण कधी कधी. मग घाबरल्यानंतर एक होती झोपडी, एक होता काळा, दुसरा होता. आणि तुम्ही भांडणं पाहिजेत की नाही? भांडणं आपण भांडायचं नाही, पण भांडायला राग येतो की नाही? क्रोध. आपण एक रस आहे साहित्यातला. हा, मग जर राग आला तर एखाद्या बिला राग आला असेल तर ती वाक्य कशी म्हणेल बघा? दोन माणसाचे दोन दोन
कोणी झोपडी तर दोन माणसाची एक असं का बघा. एक होती झोपडी त्यात दोन माणसं, एक होता काळा दुसरा होता पांढरा. आवडलं?